12 एप्रिलला मुंबई इंडियन्स वर्सेस आरसीबी जी आहे ती मॅच होणार आहे वानखेडे स्टेडियमवर. त्याचे जे तिकीट बुकिंग जे आहेत ते 23 तारखेपासून चालू होणार होते संध्याकाळी 6 वाजता. आणि मित्रांनो 6 वाजता चालू देखील झाले, पण फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये जे आहे ना ते सगळे तिकीट जे आहेत ते सोल्ड आउट झाले, ज्या की गोष्टी अशक्य आहेत. म्हणजे मी इतक्या वेळ झाला वाट लावून बघत बसलो होतो की नाही यार मला मुंबईची ती काहीही करून ती मॅच बघायची आहे, ज्यामध्ये मुंबई आणि आरसीबीचे रोहित शर्मा आहे, त्यानंतर विराट कोहली आहे, ह्या सगळ्या लोकांना आपल्याला बघता येईल. पण तसं काही झालेलं नाही. फक्त 2 ते 5 सेकंदामध्ये जे आहे ना सगळे तिकीट म्हणजे अख्ख्या स्टेडियमचे तिकीट जे आहेत ते सोल्ड आउट झाले, जी की गोष्ट अशक्य आहे. मला बीसीसीआयला फक्त एवढंच सांगायचं आहे, हे जे काय काळा बाजार करायचा प्रयत्न हे बाकीचे लोक करत आहेत ना, कारण की बाहेर जर कोणाला विचारलं ना भाई तिकीट पाहिजे, तिकीट भेटेल का, हो भेटेल ना, 7,000 8,000 10,000 15,000 असे काहीही रेट जे आहेत ते सांगायचा प्रयत्न तिकडे होत आहे. आणि ही जी काळाबाजारी चालू आहे ना ह्याच्यावर बीसीसीआयने कंट्रोल केला पाहिजे. नाहीतर खूप जे क्रिकेट फॅन्स आहेत ना जे जेन्युअनली क्रिकेटची मॅच बघायला इच्छितात त्यांना जेन्युअन पद्धतीने जे आहे ते तिकीट्स मिळत नाहीत, ह्याच्यावर पूर्णपणे जे आहे ते आक्षेप आहे माझा. आणि मी तर आता ऍक्च्युली मला इतका राग आलेला आहे ना, कारण की तिकीट मला हवं होतं, पण या ब्लॅक मार्केटमुळे जे आहे ना ते सगळे तिकीट 2 ते 5 सेकंदामध्ये जे आहे ते सगळे सोल्ड आउट झाले. आणि त्याचा मला आनंद, मला तिकीट बुक करता नाही आलेला आहे, त्याचा राग जो आहे त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ बनवत आहे. तुमच्यासोबत पण ही जर गोष्ट घडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.